राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन, त्यांच्यासह इतर 6 जणांचाही होरपळून मृत्यू। आज सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या एका भीषण अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या बारामती येथे सभा होणार होत्या। या सभासाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते। हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्याच शेतात कोसळले। या अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे। डीजीसी याने या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती। त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता। तसेच पुणे जिल्ह्यावर त्यांचं विशेष लक्ष देखील केंद्रित केलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या। त्या सभासाठी अजित पवार हे सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते आणि याच दरम्यान त्यांचं विमान बारामतीजवळ उतरत असताना विमानाला अपघात झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळलं। अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता। काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात देखील केली होती। पुढे 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून देखील निवडून आले होते। मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले होते ते महाराष्ट्राच्या राजकारणात। बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले होते। तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली होती। महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता। तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते। मात्र हा अपघात कसा झाला? प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं, नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले आणि विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे। यामध्ये अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन सांबीव पाठक या 6 जणांचा मृत्यूमध्ये समावेश आहे।